के बनाना हा हे प्लस आहे, BKG9 प्लस रोप आहे. आणि आपण ही लागवड कधी केलेली आहे? तारीख हे 14 तारखेला 14 जूनला लावलेलं आहे. बेडवर लावलेलं आहे. अंतर किती आहे? 5.5 बाय 6 मध्ये अंतर आहे. म्हणजे लाईन टू लाईन 5.5 फूट आणि प्लांट टू प्लांट 6 फूट आहे. आणि तुम्ही आता पहिल्यांदाच केळी करताय आणि तरी एवढा बाग म्हणजे आम्ही स्वतः तोंडाने सांगितल्यापेक्षा कोणी आता जे व्हिडिओत बघतील त्यांना घड वीड झाडाचा बुंदा बघून समजतो काय. आम्ही तोंडाने किती खोटं बोलल्यापेक्षा जे रियालिटी आहे ती दिसते नजरेसमोर. तर बा एवढं कसं काय शक्य झालं? आता तुम्ही पहिल्यांदा कडी करतात लोकांचा शेड्यूल दिला हा त्याप्रमाणे आमचं चालू आहे. म्हणजे जे किसान पाठशाळेचं रोप घेतलं तर कुठलं आपली सिस्टम अशी आहे किसान पाठशाळेची, कुठला शेतकरी जो किसान पाठशाळेचं रोप बुक केल्याबरोबर आपलं त्या शेतकऱ्याला नियोजनानुसार त्याची लागवडीच्या तारखेनुसार त्याला पूर्ण शेड्यूल येतं. शेतीच्या मशागतीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत त्या शेतकऱ्यांनी कुठल्या दिवशी काय करायचं याचं प्रॉपर शेड्यूल बनवून येतं ऑफिसमधून. आणि त्या हिशोबाने जर ते शेड्यूल आपण प्रॉपर फॉलो केलं तर केळी अशी बनते याची 100% खात्री. आणि ही गोष्ट अशी आहे की पूर्ण कुठल्याही भरपूर कंपन्या आहेत आपल्याकडे रोप विकणाऱ्या, रोपं विकतात, पैसे घेऊन जातात, रोप देऊन निघून जातात. फक्त आपली एकमेव कंपनी अशी बिकिसानच अशी कंपनी आहे किसान पाठशाळा की जी रोप नाही तर सुरुवातपासून शेवटपर्यंत मार्गदर्शन पण करतं शेतकऱ्याला. आणि शेतकऱ्याला आपल्या कुटुंबाचा एक सदस्य समजून सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्याच्यासोबत राहून त्याच्याकडून करवून घेते. या गोष्टीला महत्त्व आहे. अजूनमधून फोन येतात ना. हा ऑफिसमधून. आता मी स्वतः सांगितल्यापेक्षा शेतकऱ्यांनी सांगितलेलं कसं काय ते सर्व विचारतात ते. बरं तुम्हाला काय वाटतं किसानच्या रोपाचं की बा कसं रोप तर एकदम चांगलं वाटलं आम्हाला. घड बीड चांगला आहे. घड आता ते घरचं तुम्हाला माहित आहे, आम्हाला काही चांगला काय कारण 25च्या वर ॲव्हरेज येईल याचं. 25 किलोच्या वर वजन भरायला पाहिजे याचं. आणि विशेष म्हणजे कसं आहे हे उन्हाळ्यात आता तुमचं बंच फ्लॉवरिंग येतं तरी एवढे चांगले आहेत. हा पावसाळ्यात जर आलं चांगलं असतातच पावसाळ्यात, पण आता हे उन्हाळ्यात जर याला येतात एवढ्या टेम्परेचरमध्ये तरी एवढे चांगले बंच आहेत. तर चांगलं आहेच, जे आहे चांगलं ते आहेच. आता याच्यात प्रत्येक 2 फण्यामधलं गॅपिंग प्रॉपर आहे. वर केळांची संख्या पण भरपूर आहे आणि 2 पंजामधलं अंतर भरपूर आहे. आणि आता याचं जर आपल्याला बंच मॅनेजमेंट करायचं असलं तर जनरल आता सगळ्यांना माहिती आहे पण ज्या लोकांना माहिती नाही त्याच्यासाठी आता याचा बुंदा समजा आपण बघितला तर साधारणतः पकडायचा 40 इंच पकडला तर याला आपल्याला 4ने भाग दिलं तर 10 पंजे ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10च्या खालचे हे मोडून टाकायचे. आणि हे असं करून याच्यानंतर याच्या खाली आणखी थोडं आल्यानंतर हे तोडून टाकायचं. कमीत कमी साधारणतः या एक केळाच्या खाली 5 ते 6 इंच आल्यानंतर हे तोडून टाकायचं. ही झाली बंच मॅनेजमेंट प्रॉपर. आता याच्यात आपण सगळे शेतकरी नाही शक्य होत, पण ज्याला करायचं असलं तर ही आठवड्यातून आपण शक्यतो एकदा सांगतो बंच मॅनेजमेंट करायला. आणि ज्या दिवशी केलं त्या कलरचा धागा बांधून ठेवून वहीत नोट करायचं की आज एवढे बंच आपण हे केले. त्याच्या 90 दिवसानंतर तो बंच हार्वेस्टिंगला येतो. हार्वेस्टिंग ज्यावेळेस येते त्यावेळेस व्यापाऱ्याला आपण प्रॉफिट सांगू शकतो परफेक्ट की भाई माझ्या शेतात 350 झाडं लाल कलरच्या धाग्यावाले आहेत आणि तेवढेच कापायचे आहेत. म्हणजे आपला कमी वजनाचा माल पण व्यापारी कापू शकत नाही. आपला माल त्या दिवशी त्या तारखेत किती निघतो हे आपल्याला प्रॉपर माहिती होते. या प्रकारे आणि अशाच प्रकारे जर तुम्हाला केळी शेती करायची असली किसान पाठशाळेसोबत जुळून तर तुम्ही किसान पाठशाळेच्या मी अधिकृत प्रतिनिधी मिलिंद किसान. माझा नंबर आहे 9754 8 38 222 90 21 61 62 64. नमस्ते भारत.